सर्व पालकांनी आपल्या रेग्युलर रूटीनमधून वेळ काढून खूप छान प्रॅक्टिस केली आहे, सराव केला आहे. चंदीला बांधलं का गोट्यात आबाळ नो भरून आलं या सकाळपासून पावसाची चाहूल लागली होती मला म्हणून दुपारच्यालाच त्याला बांधले गोट्यात. तुम्ही नका काळजी करू. बरं केलं ग पोरी. आडदांड्यासारखा घरादारावर हा कोसळायला लागला. ती घाबरायला होतंय बघ. आता बाई, वर माळ्यावर मोठी घमेली आहे ती. मी काय म्हणते, खाली काढायला पाहिजे. हातरून ओली झाली तर थंडीत गाठून कुडकुडून झोपावं लागत. होय होय. अरे बाबा, जरा दमानं घे. अशी परीक्षा न ग बघूत बाबा. अगं रमे, किती येण दारात वाट बघशील धन्याची. आणि तुला माहित नाही माहित ग, असा पाऊस कोसळायला लागला की गावाकडच्या वड्याला तेवढं पाणी येतं या. आणि त्याच्यातनं ते वसरल्यानं कधी येतं येऊन नाही त्याला. ये जरा. काय हो, ते बी खरं आहे. अरे नको कोसळू असं या देवानी. थांब जरा, वय थांब जरा. पाया पडतं तुझ्या. नको नको रे पावसा, नको नको रे पावसा, असा धिंगाणा आवेल. घर माझे चंद्रमौळी आणि दारात रसायन. नको नको रे पावसा, नको नाचू तडा तडा असा कौलारावरून. नको नाचू तडा तडा असा कौलारावरून. तांबी सतेली पातेली आणू भांडी मी कुठून. नको नको रे पावसा, नको करू झोंबा झोंबी माझी नाजूक वेल. नको टाकू फुलं माळ अशी मातीत लोटून. नको नको रे पावसा, आड दांडा नको येऊ छेपावत दारातून. माझं नेसूच जुनेर नको टाकू भिजवून. नको नको रे पावसा, किती सोसले मी तुझे, किती सोसले मी तुझे. माझे माझे एवढ हे ऐक ना. वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आणन. नको नको रे पावसा, वेशी पुढे 8 कोस जा रे आडवा धावत. वेशी पुढे 8 कोस जा रे आडवा धावत. विजे बाई कडाडून मागे फिरव पांथस्त. नको नको रे पावसा, आणि पावसा पावसा राजसा मीठ आण सांभाळून. घाल कितीही धिंगाणा मग मुळी न बोलून. नको नको रे पावसा, पितळेची लोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडीन. पितळेची लोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडीन. माझ्या सख्याच्या डोळ्यात तुझ्या विजेला पूजीन. तुझ्या विजेला पूजीन. तुझ्या विजेला पूजीन.
आता ही यादी सगळी डोळ्यांखालनं घालतो म्हणजे झालं सगळं. कोणी राहायला नको ना. एखाद दुसरा जरी नातेवाईक राहिला ना तरी रुसून फुगून बसण्याचे कार्यक्रम आपल्याकडे जास्त होतात. आणि तुझं लग्नही जवळ आलंय. ऐन लग्नाच्या वेळेस धावपळ नको ना. हो बाबा, घरात मी आहे, सगळी माणसं आहेत, सगळं काही एकट्यानेच करणार आहात का? ठेवा बरं ते सगळं. चला, मी तुमच्यासाठी दूध आणते. बस इथे बस. बस अशी जवळ बस. बेटा, किती दिवसांनी मी तुला असं हे पाहतोय बघ. 15 दिवसांवरती तुझं लग्न आलंय आणि श्रावणातला मुहूर्त. अशा या मुहूर्तावर माझी ही छोटीशी बाळ आता सासरी जायला निघालेली आहे. नको रडू नकोस बघू. पूस डोळे ते, पूस डोळे ते. आणि झाली होती. तरी मी सांगत होते तुम्हाला, नको इतक्यात लग्न करायला. अगं बेटा, पोरीची जमात असं म्हणून चालतं का? किती जरी पोरगी आपल्याला प्रिय असली ना तरी तिला असं बांधून नाही ठेवता येत. तिचा संसार असतो, तिचं तिकडचे माणसं असतात. नसतं का काही? हो बाबा. चला, रात्र खूप झाली आहे, उशीर सुद्धा झाला आहे. आणि माहिती आहे ना उद्या गावदेवीच्या देवळात जायचं आहे ते. हां, लवकर लवकर आवरून तयार व्हा. ते डोळ्यातले असलेले अश्रू पुसा. चला. बाबा, तुम्हाला आठवते का हो? काय ग? आई असताना आपण दर श्रावणात देवीच्या दर्शनाला जायचो. हां, आठवतंय ना. किती छान निसर्ग होता ना तो. आणि त्यावेळेस किती मस्त पाऊस पडायचा, आपण मस्त भिजत जायचो. त्यात झऱ्याखाली किती खेळायचो आपण. हिरवीगार झाडं, खूप सुंदर असायचा ना तो प्रवास. खूप सुंदर. चला, या निमित्तानं उद्या तुझ्याबरोबर मला अखंड प्रवास करता येणार. खूप खूप गप्पा मारता येणार. हेही नसे थोडके. आता काय, ही गेल्यानंतर याच आठवणींवरती पुढचे दिवस कंठायचे. बाबा, चला जाऊ द्या, सगळं विसरा. तुम्ही जाऊन खोलीत पडा, मी पण जातो.
सृष्टीचा हा दरवर्षी साजरा होणारा सृजन सोहळा म्हणजे पाऊस. तो आपल्याला भेटतो तो असा या वेगवेगळ्या रूपात. तरीही पहिल्या पावसाचा मृदगंध मनात साठवून ठेवण्यासाठी आपण आपल्या मनाची खूप छान सादरीकरण झालं होतं. एक सांगावंसं वाटतंय की या नृत्य नाटिकेचं लेखन माधवीताईंनी केलं होतं. एकदा या लेखनासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. आणि सगळ्या कलाकारांना मला असं सांगायचं आहे की संपूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर आपल्यासाठी एक सरप्राईज पालक संघाने ठेवलं आहे. त्याच्यावर कोणीही कार्यक्रम सोडून जाऊ नका. खाली चहापानाची सुद्धा नंतर सोय आहे. पाऊस आणि चहा हे समीकरण आणि हे शास्त्र व्हायलाच पाहिजे. त्यामुळे नक्की जाऊ नका. यानंतर पुढील सूत्र मी तृप्तीताईंकडे सोपवतो. वैयक्तिक सादरीकरण असणारे सर्व पालकांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजच्या मागच्या बाजूला येऊन थांबावे, म्हणजे मग आपला वेळ जाणार नाही. वा, काय सुंदर सादरीकरण होतं ना हे. एकत्रित सादरीकरणानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. सर्वप्रथम आपण एक सुंदर कविता ऐकणार आहोत. ही कविता आहे विद्या चव्हाण यांची स्वरचित रचना. पहिलं सादरीकरण आहे विद्या चव्हाण ताई यांचं. दुसरं सादरीकरण आहे सुनीता ताई काळे. त्यांनी स्टेजवर येऊन थांबायचं.